to meet with you all again this evening. This is the third year now that I have been visiting Nagpur, and very nice to see some old faces and some new faces. तर आज मी नागपूरला तिसऱ्यांदा येतो आहे आणि या ठिकाणी येऊन आपणा सर्वांना मला जी भेटण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी अतिशय आनंदी आहे आणि 3 वर्षानंतर पुन्हा ते चेहरे मला पुन्हा पाहायला मिळत आहेत. Some 60 years ago, I think, in America, the President of America at that time, John Kennedy, he said, "Don't think about what your country can do for you, think about what you can do for your country." 60 वर्षापूर्वी अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत ते म्हणाले होते की असा विचार करू नका की तुमचा देश तुमच्यासाठी काय करेल, तर असा विचार करा की तुम्ही आपल्या देशासाठी काय करू शकाल. And similarly, today, I'd like to emphasize this point. Don't think about what Buddhism is doing for you. Think what you can do for Buddha-Dhamma. तर आज पुन्हा हाच मुद्दा मी त्याच्यावर जोर देऊ इच्छितो की आपण देखील भगवान बुद्धाचा धम्म आपल्यासाठी काय करतो याचा विचार न करता आपण धम्मासाठी काय करू शकू याचा विचार करा. From the very first teaching that the Lord Buddha gave to the Panchavakya, to the 5 ascetics who had been following him for some years, that teaching included questions. He said, "Monks, are things permanent or impermanent?" तर ज्यावेळेला प्रथमतः भगवान बुद्धांनी पंचवर्गीय भिक्षूंना जी शिक्षा दिली त्याच्यामध्ये त्या शिक्षणामध्ये त्यांनी काही प्रश्न भिक्षूंना विचारले होते. And that first period, from the day that he delivered the Dhammacakkappavattana Sutta until after a few days when all 5 of his students, his disciples, had realized arahantship, so many questions he asked them. आणि त्या दिवसापासून की जेव्हा त्यांनी पंचवर्गीय भिक्षूंना पहिल्यांदा धम्मदीक्षा दिली आणि त्यांनी जे काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यानंतर अनेक जे अर्हत झालेले आहेत, अनेक भिक्षू अर्हत पदापर्यंत गेलेले आहेत, तर त्या प्रसंगानंतर देखील वेळोवेळी भगवान बुद्धांनी काही प्रश्न विचारलेले आहेत. And this is the distinctive feature of the Lord Buddha's teaching. He doesn't just tell us, "It's like this, you must believe." तर ही जी आहे हा एक विशेष गुणधर्म आहे भगवान बुद्धाच्या धम्माचा की तो सांगतो की तुम्ही केवळ विश्वास ठेवायचा नाहीये. He wants to encourage us to ask questions about our life. आणि ते आपल्याला सांगतायत की आपण स्वतः आपल्या जीवनाबद्दल देखील प्रश्न विचारा. So since mankind first appeared on this planet, people have been asking questions. Why is life like this? आणि या ग्रहावर जेव्हापासून मनुष्य मात्र आलेले आहेत तेव्हापासून मनुष्य मात्र जो आहे तो एकच प्रश्न विचारतो की हे जीवन जे आहे ते अशा प्रकारे का आहे. Why is life so difficult? जीवन एवढं अडचणीचं का आहे. Why is life so unpredictable? आणि जीवन हे आपल्याला समजू का शकत नाही. Why do bad things happen to good people and good things happen to bad people? चांगल्या व्यक्तींच्या बाबतीत वाईट गोष्टी का घडतात आणि ज्या व्यक्ती वाईट आहेत त्यांच्या बाबतीत चांगलं का घडतं. What happens after we die? आणि आपल्या मृत्यूनंतर काय होतं नक्की. And so over the course of time there were so many answers to these questions, and these formed into what we call religions. आणि अशा अनेक जे प्रश्न होते त्याची उत्तरं जी सापडली आणि ते प्रश्न आणि त्याची उत्तरं हे मिळून आपण ज्याला म्हणतो धम्म तो तयार झाला.
But the people who were interested in really asking questions were in the minority. Most people just want to be told the answers. आणि प्रश्न विचारणारे जे आहेत ते खूप कमी लोक होते, परंतु मुख्यत्वे करून जास्तीत जास्त लोकांना उत्तर हवी होती. And the answers that have been given to human beings have come from either thinking or else from nimittas or visions in meditation or in some mystic state. तर जे काही प्रश्न विचारले गेले आहेत त्याची जी उत्तर आलेली आहेत तर ती केवळ विचारातून आलेली आहेत किंवा ध्यानातून आलेली आहेत किंवा अकालनीय अशा चमत्कारातून ती उत्तरं तयार झालेली आहेत. And the explanations that were the most popular is that there is a God or there are gods and they have power over us. आणि सर्वात प्रसिद्ध उत्तर जे आहे, सर्वात प्रसिद्ध जे सांगितलं गेलं की असं का होत आहे तर ते आहे की देव आहे आणि तो देव जो आहे तो आपल्यावर आहे कुठेतरी. So to be safe and for our families to be safe and to flourish in the world, we have to pray and perform ceremonies and sacrifices so these powers that decide our lives will treat us well. तर आपल्याला जर सुरक्षित राहायचं असेल तर या देवाची आपण पूजा अर्ची केली पाहिजे, कर्मकांड केले पाहिजेत, यज्ञयाग केला पाहिजे, त्यामध्ये आहुती दिली पाहिजे आणि तर असं जर केलं तरच आपण सुरक्षित राहू असं आपल्याला सांगितलं गेलं. And then 2500 and more years ago the Lord Buddha appeared in the world. आणि त्यानंतर 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्ध जे आहेत त्या या जगतामध्ये आले. And he was like the first great scientist. आणि ते जसे काही प्रथमतः पहिले सर्वात मोठे वैज्ञानिक होते. But his object of study was not the world around him but inside. What does it mean to be a human being? Why is life like this? There are these beliefs that our life is decided by the whims, by the desires of God or gods. Is that true? Can we find the truth within us? तर हे जे भगवान बुद्ध जे वैज्ञानिक होते त्यांचा जो विषय होता चिंतनाचा तो म्हणजे हे जीवन असं का आहे आणि खरंच देव देवता जे आहेत ते मनुष्य मात्रावर असे हमी करता आहेत का आणि देव देवताच विचार करता आहेत का, ठरवता आहेत का की मनुष्य मात्राचं जीवन हे अशा प्रकारे असलं पाहिजे. And finally, under the Bodhi tree at Bodh Gaya, the Lord Buddha realized the truth. He penetrated the truth. He awoke. The word Buddha means the awakened one. He woke up from the dream of samsara and he saw clearly why life is like this. आणि सरते शेवटी भगवान बुद्ध जे आहेत त्यांना हे जे संसाराचं जे स्वप्न आहे त्यातून ते जागे झाले, ते जागृत झाले, त्यांना संबोधी प्राप्त झाली आणि त्यांना हे समजलं की मनुष्य मात्राचं जीवन असं का आहे आणि ते कशा प्रकारे आहे. And his teaching was revolutionary. आणि त्यांची शिकवण जी होती ती त्यावेळची एक क्रांतिकारी शिकवण होती. Because he said our happiness or our suffering in life are not dependent on supernatural forces. They are not even the result of past karma in previous lives. They are the result of ignorance, of not understanding ourselves and the world we live in. आणि त्यांनी हे शोधलं की आपला जो आनंद आहे, आपलं जे दुःख आहे ते काही कुठे अशा अकालनी अशा शक्तीच्या हातामध्ये नाही, तर आपला जो विकास आहे, आपलं जे कुशल किंवा अकुशल आहे ते आपल्या स्वतःच्या
जे कार्य आहे त्याच्यावर अवलंबून आहे, नाही ते आपल्या पूर्वीच्या कर्मावर अवलंबून असते. And Buddha identified the path, the way to free ourselves from all suffering and realize true happiness. आणि भगवान बुद्धांनी हा जो मार्ग आहे जो आपल्याला सुखाकडे घेऊन जातो आणि अत्युच्च अशी आनंदाची आपल्याला जी आनंद जो देतो असा मार्ग त्यांनी शोधून काढलेला आहे. And the Buddha's path of practice is open to all human beings, whether they are men or women, rich or poor, whatever their social status. Having been born as a human being, that is enough. We have what we need to be able to practice the Buddha's teachings and to free ourselves from suffering and realize true happiness. आणि हा जो मार्ग आहे तो सर्वांसाठी खुला आहे. त्यासाठी केवळ एक मनुष्य मात्र म्हणून जन्माला येणं एवढंच आवश्यक आहे. हा मार्ग असं नाही की या एखाद्या लहान किंवा मोठा तो काय बघत नाही, तर सर्वांसाठी हा मार्ग खुला आहे. आणि या जन्मामध्ये आपण आपलं जो संपूर्ण जो आनंद आहे, सर्वोच्च आनंद, तो आपण अनुभवू शकतो. हा मार्ग तो आनंद आपल्याला दाखवू शकतो. And we can call the Eightfold Path the most profound, the most comprehensive, the most effective education system the world has ever seen. आणि आपण असं म्हणू शकतो की आर्य अष्टांगिक मार्ग जो आहे तो सर्वात जास्त परिणामकारक, सर्वात जास्त कार्य करणारा असा मार्ग जो आहे तो जगाने बघितलेला एकमेव असा मार्ग आहे. So our understanding of religion is very different from that of most religions, which emphasize faith in dogmas which cannot be proved. तर आपली जी श्रद्धा असते धम्मावर ती इतर धम्मापेक्षा अतिशय वेगळी आहे. कारण याच्यामध्ये आपल्या धम्मामध्ये अशा काही गोष्टी सांगितलेल्या नाहीत की ज्या आपल्याला सिद्ध करता येत नाहीत. With those teachings, with those religions, you have two choices: believe or don't believe. त्या बाकीचे जे धर्म आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रकारे विश्वास ठेवावा लागतो आणि आपल्याकडे दोनच मार्ग असतात. एक तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा किंवा आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. But the Buddha Dhamma is a teaching that is provable. It is sorry. आणि भगवान बुद्धाची जी शिकवण आहे ती सिद्ध करण्यासारखी आहे. This is Sanditthika Dhamma. हा धम्म जो आहे तो संदिट्ठिका धम्म आहे. So the Buddha said that much as he appreciated the offering of candles and incense and so on, the true puja is to take the Buddha's teachings and put them to the test of your experience. This is we call Patipatti Puja. तर भगवान बुद्धांनी आपण जे काही पूजा करतो ज्याच्यामध्ये आपण पुष्प अर्पण करतो, मेणबत्ती अगरबत्ती अर्पण करतो, ह्या गोष्टीला काही नाकारलं नाही. परंतु ते म्हणतात की खरी पूजा जी आहे ते पतिपती पूजा आहे. ती आपल्या अंतर्मनामध्ये जी सुरू होते आणि जेव्हा आपण धम्माचं आचरण करतो त्यातून आपला जो विकास होतो त्याला खऱ्या अर्थाने पूजा म्हटलेलं आहे. So the Buddha taught us that as long as we have defilements in our heart, we will always suffer. भगवान बुद्धाने आपल्याला शिकवलेले आहे की जोपर्यंत आपल्यामध्ये आपल्या हृदयामध्ये क्लेश आहेत तोपर्यंत आपल्याला दुःखाला सामोरं जावंच लागणार आहे. So the Buddha is asking this question: does this make sense to you? Can you see that in your life? The connection between defilement in your mind and suffering. तर भगवान बुद्ध म्हणतात की आपल्याला हे पटतं आहे की नाही, तुम्ही आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये हे पाहू शकता की नाही की
आपले जे क्लेश आहेत आणि आपलं दुःख यांचा एकमेकाशी संबंध आहे. The Buddha is asking us, can you see in your life connection between kusala dhammas like mindfulness and peace and patience and wisdom and happiness? भगवान बुद्ध हे विचारतात की जे कुशल धम्म आहेत, स्मृती आहे, जागृती आहे, शांती आहे, याचा आणि आपल्या आनंदाचा आपल्या जीवनामध्ये संबंध आहे हे देखील तुम्ही पाहू शकता की नाही. So Lord Buddha was once asked, what kind of religion are you teaching? भगवान बुद्धाला एकदा विचारलं गेलं की तुम्ही कुठल्या प्रकारचा धम्म शिकवता आहात. And he said, this is a Viryavada teaching. आणि ते म्हणाले ही जी आहे वीर्यवादाची शिकवण आहे. It is a teaching of effort. आणि ही जी शिकवण आहे ती कार्याची शिकवण आहे. And that teaching of effort is based upon the proposition that effort is meaningful. We can change our lives through our effort. तर ही जी शिकवण आहे ती असे सांगते की आपण आपलं जीवन जे आहे आपल्या प्रयत्नातून बदलू शकतो. Let's take an example for those of you who meditate or have developed some mindfulness. तर एक आपण उदाहरण घेऊ जे लोक ध्यान करतात आणि ज्यांनी थोडीशी स्मृती आपल्यामध्ये विकसित केलेली आहे अशा लोकांसाठी. Let's say you have developed some strong mindfulness and then somebody treats you badly. तर असे आपण कल्पना करू की आपल्यामध्ये ती स्मृती ती जागृती विकसित झालेली आहे आणि कोणीतरी आपल्याला थोडंसं डिवचत आहे. Without mindfulness in the past you would become angry and maybe would even have done and said things in reaction to them that would make you feel bad afterwards. तर आपण जर स्मृतिवान असू तर आपण काय करू तर त्या अशा प्रसंगी आपण एक प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त करू आणि ही प्रतिक्रिया नेहमीच चांगली नसते. तर काही वेळाने ती जी प्रतिक्रिया आपण व्यक्त केली त्याच्याबद्दल आपणा स्वतःला देखील वाईट वाटू लागतं. And this is the norm for most people. They are so easily triggered, so easily conditioned by things that happen. आणि हे सर्वसाधारणपणे असं होतं की थोडंसं जर आपल्याला कोणी डिवचलं तर आपण लगेच एक प्रकारे आपली ती सवय आहे त्या सवयीनुसार आपण त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करतो. So in this sense we can say that for someone who does not practice the Eightfold Path, their life is to a certain degree determined by their past karma. तर या प्रकारे जर आपण विचार केला तर आपण असं म्हणू शकतो की जो कोणी अष्टांगिक मार्गाचं पालन करत नाही त्याचं जे जीवन आहे जीवनमान किंवा जीवनचक्र जे आहे ते त्याच्या पूर्वीच्या कर्मावर अवलंबून असते. Someone treats you badly, you get angry. Someone treats you well, you feel happy. कुणी आपणाशी वाईट वागलं तर आपणाला राग येतो, कुणी आपणाशी फार चांगलं वागलं तर आपण आनंदी होतो. If you look closely, so much of our behavior, even though we may think we are independent, free thinkers, actually for the most part we are like puppets. तर आपण आपल्या जीवनाकडे जर बघितलं आणि आपल्याला जरी असं वाटत असेल की मी स्वतंत्र आहे, मी माझा विचार माझ्या मनाप्रमाणे करतो आहे, असं जरी असलं तरी आपण एक प्रकारे बाहुलीसारखे असतो. Good things happen, we're happy. Bad things happen, we're unhappy. चांगल्या गोष्टी जर घडल्या की आपण आनंदी असतो, वाईट गोष्टी घडल्या मनाविरुद्ध काय झालं की आपण दुःखी होतो. But returning to this case that I mentioned a few moments ago, in the case of someone who is mindful, they are aware of these words which are conducive to encourage angry reaction, but they do not force the angry reaction. There will only be the angry reaction when you agree to the angry reaction, when you participate in that reaction.
तर जो कोणी स्मृतिवान असतो तो हे पाहतो की जे शब्द आहेत ज्याच्यामुळे आपल्याला राग येतो आहे असे शब्द तिथे आहेत, परंतु हे शब्द जरी आपल्या कानावर पडले तरी तो विचार करतो की मी आता राग करायचा आहे की नाही, त्याच्या रागावर त्याचं नियंत्रण असतं. With mindfulness, there is the recognition something is knocking on the door of your mind. And in knocking on the door, say, come, be angry. But you realize with mindfulness, you don't have to open the door. You don't have to become angry. You have that freedom. This is the freedom from old karma that you can see. It's Santitika Dhamma. There is the impulse, there is the invitation to anger, but you do not have to follow it. You do not have to react to it if you have mindfulness. तर आपण जर स्मृतिवान झालो तर आपण ही गोष्ट आपण स्वतः ठरवू शकतो की आता जे काही घडलेलं आहे, जे काही निमित्त झालेलं आहे, त्या निमित्ताला मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करायची की नाही. आणि जसं काय एखाद्या वेळेला आपला दरवाजा जर कोणी ठोठावला तर आपण तो दरवाजा उघडायचा की नाही हे आपण विचार करून ठरवतो. त्याचप्रमाणे स्मृतिवान व्यक्ती जेव्हा कधी असे शब्द आपल्या कानावर पडतात त्यावेळेला आपण आता कशी प्रतिक्रिया व्यक्त करायची हे ठरवत असतो. So you can observe for yourself. There is no God or gods who are forcing you to be angry. Anger occurs in the ignorance of what is really going on right now, and the craving that arises as a function of ignorance. आणि मग आपण पाहू शकता की वरचा कोणी असा देव नाही की जो आपल्याला अशा प्रकारचे प्रतिक्रिया व्यक्त करायला सांगतो आहे, कार्य करायला सांगतो आहे. तर हे जे घडतं आहे ते आपल्या अज्ञानातून घडतं आहे आणि ही जी तृष्णा आहे ती ही अज्ञानाचं कारण आहे. So this is such a wonderful discovery. This is our heritage. This is the wisdom that we receive from the Buddha, that external conditions can be very difficult. We can be mistreated by other people. Things can go wrong in our life, and we can experience a lot of difficulties and discomfort. But if we follow the Buddha's education path, the Eightfold Path, then we do not have to suffer inside in our hearts. तर ही एक प्रकारे अतिशय आश्चर्यकारक असा शोध होता जो भगवान बुद्धांनी लावलेला आहे की बाहेरच्या वस्तू मात्र जे आहे ते कितीही आपल्या विरुद्ध असेल, कितीही आपल्याला त्रास देणारा असेल, परंतु आपण या स्थितीला, या परिस्थितीला आपण कशा प्रकारे आपली प्रतिक्रिया व्यक्त करायची, कशा प्रकारे आपण प्रतिसाद द्यायचा हे आपण ठरवू शकतो. आणि आपल्या दुःखाचं जे कारण आहे ते बाहेरच्या वस्तू नाही, तर आपण त्या कारणांना कशा प्रकारे आपण त्याला आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो याच्यावर अवलंबून आहे. Just to know this one thing, it's like a wonderful jewel in your mind. It's the most wonderful thing to know that people can and events can create discomfort, but they cannot create suffering in the human mind. तर ही गोष्ट जी आहे ती समजणं म्हणजे एक प्रकारे आपल्याला एक मौल्यवान रत्न सापडण्यासारखे आहे की लोक जे आहेत ते वाईट वागतील, परिस्थिती जी आहे ते आपल्या मनाविरुद्ध तयार होईल, परंतु असं झाल्यानंतर देखील आपण दुःखी व्हायचं की नाही, आपण त्याला कशा प्रकारे प्रतिसाद द्यायचा हे आपल्याला स्मृतीतून जे कळतं आहे ते अतिशय मौल्यवान अशी गोष्ट आहे, एक मोठा असा शोध आहे. But this is not a teaching of passivity. It doesn't mean whatever's going on, never mind, you just look after your mind. Because the Buddha's teaching is Dhamma Vinaya, not only Dhamma. So we take care of our heart and we do not allow suffering to arise in our heart. And once our minds are clear and bright and sharp, then we use our wisdom to solve the problem in the external world. तर अशा प्रकारे
हे काय निराश होण्याचं कारण नाही की आता जे काय घडतं आहे ती मी आता ते सहन करतो आहे आणि मी त्याला कसल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही असं नाही. तर जसजसं स्मृतीने आपलं मन अधिक तेजस्वी होत जातं तसतसं आपण कशा प्रकारे वागावं आणि कशा प्रकारे कुठल्या गोष्टीला प्रतिसाद द्यावा याचं जे शहाणपण आहे ते आपल्या मनामध्ये उगवून पावतं. So in dealing with external problems, the internal calm is the necessary foundation for using our wisdom. तर बाहेरच्या जगामध्ये जे काही गोष्टी चाललेल्या आहेत, बाहेरच्या जे काही आपणाला प्रश्न, भौतिक जगाचे जे काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आपण जेव्हा कार्य करतो त्यावेळेला आपल्या आतमध्ये, आपल्या अंतर्मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये एक शांती असणं, ती कायम ठेवणं हे फार महत्त्वाचं काम आहे. Being calm and equanimous is not the end of the story. केवळ शांत राहणं किंवा उपेक्षेने राहणं हे इथेच काय सगळं संपत नाही. Now, in dealing with problems in the world, a lot of people think that anger is a good resource because when you're angry, you're motivated. तर असं म्हटलं जातं की जे जगाचे जे प्रश्न आहेत, जे अडचणी आहेत त्याच्यावर कार्य करताना राग येणं चांगली गोष्ट आहे, कारण राग जर आला तर तुम्ही एक प्रकारे ते जे अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी उद्युक्त होता. But if we look closely, we can see that anger always makes us stupid. परंतु आपण जर सूक्ष्मपणे जर बघितलं याकडे तर आपल्या लक्षात येईल की जो आपला राग आहे तो नेहमीच आपल्याला मूर्खतेने वागण्यास लावतो. And what I mean by that is that any problem, family problem, social problem, is very complex. So many different causes and conditions are involved in this situation. And it's only when you have the calm mind that you can start pulling them apart and seeing which is the most urgent, which is not so urgent, which we can do something about right away, which is long term. With the calm of the mind and the brightness of the mind, we can look at situations with real wisdom. तर रोजच्या जीवनामध्ये आपण पाहतो की रोजच आपणासमोर वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतात, रोजच अडचणी, रोजच संकट यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. परंतु आपलं मन जर शांत असेल तर त्यावेळेला आपण पाहू शकतो की कुठला प्रश्न जो आहे तो अधिक लवकर आपल्याला त्याच्यावर काहीतरी तोडगा काढायचा आहे, कुठले प्रश्न आहेत ते थोड्या वेळाने आपण त्याच्यावर काहीतरी तोडगा काढू शकतो आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आहे ते आपण शांत मनाने पाहू शकतो. But when we're angry, we oversimplify. When we're angry, it's black and white. We're right, they're wrong, we're good, they're bad, and so on. तर परंतु आपण जर फार रागामध्ये असू तर आपण त्याला काय करतो की केवळ काळं आणि पांढरं अशा दोनच गोष्टी आपल्याला दिसतात की मीच बरोबर आहे, समोरची व्यक्ती चुकीची आहे, मी चांगला आहे, समोरचा व्यक्ती वाईट आहे. अशा प्रकारे आपण त्या गोष्टी केवळ दोनच गोष्टीमध्ये पाहू लागतो. And once we have this distinction, this hard, fast distinction between us and them, we are in the world of delusion. आणि मग जेव्हा आपणाला मी आणि दुसरा या दोघांमध्ये जेव्हा खूप जास्त फरक दिसतो त्यावेळेला आपण एक प्रकारे एका अज्ञानाच्या जगामध्ये वावरत असतो. So again, to appreciate that we have the one truly universal religion. The Buddha said we have loving kindness, we have compassion for all beings in every realm. Not just the people who have the same religion as us or the same social group, not even only human beings. We have loving kindness we cultivate loving kindness for all beings, including those beings or especially those beings that we don't like. तर भगवान बुद्धाचा धम्म असा एक विशेष धर्म आहे की ज्यामध्ये मैत्री भावना ही सांगितलेली आहे
आणि आपण पाहतो की मैत्री भावनेमध्ये आपण सर्वच प्राणीमात्रावर केवळ आपल्या धर्माचे जे आहेत त्याच्यावरच नाही तर इतर धर्मियांवर जे काही प्राणीमात्र आहे जे काही जिवंत आहेत त्या सर्वांवर एक प्रकारे आपण मैत्रीची भावना करत असतो. So it's not difficult to have metta, loving kindness for people you love and people who love you. Even gangsters have that kind of love. तर अगदी जे अगदी ज्याला म्हणतात की असं काही नाही आहे की तुम्हाला जी व्यक्ती आवडते त्याच्यावर तुम्ही प्रेम करता म्हणून फार मोठी गोष्ट आहे. तर कुठलाही व्यक्ती जो अगदी वाईटातला वाईट असेल तो देखील आपल्या आवडीच्या व्यक्तीवर प्रेम करतो. And the Buddha was very clear on this point. He said, if any of you ever indulge in anger towards anybody under any circumstance, you are not following my teaching. आणि भगवान बुद्धाने असं स्पष्ट म्हटलेलं आहे की तुमच्यापैकी कुणीही जर कुणावर जर रागवत असेल आणि कसल्याही प्रकारे त्याला जर राग येत असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने माझी शिकवण आपल्या आचरणात आणत नाही. So how can we have metta? How can we feel this compassion for all beings? तर आपल्यामध्ये मैत्री जी आहे ती आपण कशी निर्माण केली पाहिजे. आपलं मन जे आहे आपलं हृदय करुणेने कसं भरून आलं पाहिजे. The Lord Buddha said we constantly remind ourselves that we are all of us, companions in old age, birth, old age, sickness and death. भगवान बुद्ध आपल्याला सांगतात की आपण सर्वजण एकमेकाचे साथी आहोत. तर कशामध्ये एक वृद्धत्व आणि दुःख याच्यामध्ये आपण एकमेकाचे साथीदार आहोत. All people, all beings do not want to suffer. All beings want to be happy. तर जगातला असा कुठलाही मनुष्य मात्र नाही की ज्याला दुःख हवं आहे. प्रत्येक मनुष्य मात्राला सुखच पाहिजे आहे. So we keep coming back. This is a meditation practice. It's not just one thing you hear and you say, oh yes, that makes sense. You have to meditate on this again and again and again and again. तर पुन्हा पुन्हा आपण त्याच मुद्द्यावर येतो आहे कारण हे काही केवळ म्हणण्याची किंवा सतत घोकण्याची गोष्ट नाही तर याच्यावर आपल्याला ध्यान करायचं आहे आणि ते ध्यान नियमितपणे केलं पाहिजे. And then the difficulty, of course, is, but he's such a bad person, or these are such bad people. How can I feel metta for such people? आणि मग अडचण अशी असते की तो जो व्यक्ती आहे समोरचा तो एवढा वाईट आहे, तो चांगला नाही, मग मी कसं काय त्याच्याबद्दल मैत्रीची भावना करू. You take the quality or the action which is most difficult to accept and you wish them the happiness of being free of that kind of action, speech, quality. So someone is very aggressive, then you generate this sincere wish, may this person know the happiness of letting go of aggression. तर या ठिकाणी आपण असं करायचंय की त्या व्यक्तीचा तो जो गुणधर्म आहे त्याची जी सवय आहे तर त्या सवयीबद्दल आपण या ठिकाणी चिंतन करायचं आहे आणि असं म्हणायचं आहे स्वतःशीच की ही जी त्याची सवय आहे त्यातून तो मुक्त हो. एखाद्या व्यक्तीला लगेच आपल्यावर चालून येण्याची जर सवय असेल, तो लगेच रागावत असेल तर आपण असं म्हटलं पाहिजे की नाही, हा जो त्याचा गुणधर्म आहे तो त्याच्यातून निघून जाओ, तो त्यातून मुक्त हो. Anger arises very quickly, it's very strong, and we have a new problem these days. And that is, it is so easy to transmit
our anger to many, many people. तर Immediately. आपला राग जो आहे तो एकाएकी आणि एवढा जास्त येतो की आपल्याला देखील लक्षात येत नाही. आणि आजकाल प्रश्न असा पडलेला आहे, अडचण अशी झालेली आहे की आपल्याला जर राग आला तर तो आपण लगेच काही क्षणामध्ये अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. So please be very careful in your use of social media. तर आपण जे हे सोशल मीडिया वापरतो त्याबद्दल आपण खूप जागृत राहिलं पाहिजे, खूप काळजीपूर्वक वागलं पाहिजे. So often we misunderstand or we get the wrong information and we react without mindfulness, and it just expands throughout family and friends and even society. तर बरेचदा आपल्याला एक प्रकारे चुकीची माहिती मिळते, त्यातून आपला गैरसमज होतो आणि त्यातून आपण रागवतो. आणि हा जो राग आहे तो आपण आपल्या कुटुंबासमोर, आपल्या इतर लोकांबरोबर ही जी सोशल मीडिया आहे त्यातून व्यक्त करत असतो. There is a story I will tell you about a monk liked to live in the jungles, in forests in Thailand, and he heard that there was one monk who had most wonderful metta, and he wanted to go and study with him. He wanted to practice metta bhavana, and he went on a long journey. It took him a long time because this is in the past where very difficult to find out where these great monks are living. तर एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो, ती एका भिक्षूची आहे. आणि तो भिक्षू जे आहे त्याची इच्छा असते की जंगलामध्ये राहणारे एक भिक्षू असतात, फार ज्येष्ठ असतात आणि त्यांची मेत्ता भावना जी आहे अतिशय दृढ असते. तर त्याला असं वाटतं की मी त्या ज्येष्ठ भिक्षूंकडे जावं आणि त्यांच्याकडे शिक्षण घ्यावं. परंतु त्यावेळेला जाण्याचे जे काही मार्ग होते ते अतिशय कठीण होते आणि त्याला तिथपर्यंत जायला खूप वेळ लागला. And finally he found the monastery where this monk was living. आणि सरतेशेवटी हे जे ज्येष्ठ भिक्षू ज्या ठिकाणी राहत होते त्यांचं विहार या व्यक्तीला सापडलं. And when he arrived, one of the monks helped him and showed him a place to have a bath, and then he showed him to a hut, a kuti, where he could rest, and fulfilled all the obligations of hospitality to a visiting monk. And he said that Bhanteji is busy right now, he's not available, but you can see him in the afternoon. तर मग तो भिक्षू जेव्हा त्या विहारामध्ये पोहोचतो तर त्या विहारामधले जे भिक्षू असतात त्यापैकी एक भिक्षू त्यांना घेऊन स्नानगृहामध्ये जातो. त्याचबरोबर जी काही त्याचा पाहुणचार करायचा आहे तो सगळा पाहुणचार करतो आणि त्याला सांगतो की आता भंतेजी आता सध्या व्यस्त आहेत आणि ते तुम्हाला दुपारी भेटतील. The monk went into his hut and he opened the windows, and then through the window he saw the old monk, the Bhanteji, and he was so shocked because this old monk who had such a reputation for love and for kindness had a stick and he was hitting a deer that had come out of the forest. तर मग हा भिक्षू जो आहे तो त्या ज्येष्ठ भंतेंना भेटायला गेलेला आहे. आपल्या झोपडीमध्ये जातो आणि जाऊन तो खिडकी उघडतो. उघडल्यानंतर एक दृश्य त्याच्यासमोर पडतं की जे भंतेजी त्यांची एवढी प्रसिद्धी आहे की त्यांच्यामध्ये मेत्ता परिपूर्ण भरलेली आहे असे भंतेजी हातामध्ये काठी घेऊन एक हरिण जे जंगलातून तिथे आलेला आहे त्याला मारतायत. He was so upset. He gathered all his belongings and he left, and he told the monk, I am not staying, I am leaving. तर तो हे दृश्य बघून तो एवढा नाराज होतो की त्याचं जे काही वस्तू मात्र असतो ते सगळं घेतो तो आणि तिथल्या भिक्षूंना सांगतो मी इथून आता निघून जातो, मला इथे काही थांबायचं नाही. And that afternoon the monk told the teacher that there was a monk who came this morning and he wanted to
speak with you. He is so inspired, but he only spent a few minutes here and then he left. तर मग ते बाकीचे भिक्षू जे असतात ते ज्येष्ठ भंत्यांना सांगतात की एक भिक्षू खूप लांबून आले होते आपल्याला भेटण्यासाठी आणि ते एवढे प्रेरित होऊन आले होते आणि आपल्याला भेटण्यासाठी थांबले होते, परंतु ते एकाएकी इथून निघून गेले. And the old monk said, "Oh, I think I know what happened." He said, "You know, these days, all you young monks are putting leftover food at the edge of the forest for the deer. And the deer are coming to eat this food every day, and they have lost their fear of human beings. And I have heard that in the last few weeks, a number of these deer have been captured and killed by people in the village, because the deers are not afraid of the human beings anymore. And so today I start to hit one or two of the deer so that they will be afraid and go live in the forest and they will be safe." तर ज्येष्ठ भंतेजी त्यांना म्हणतात त्या भिक्षूंना, अरे हां, मला आता लक्षात आलं काय घडलं ते. तर म्हणजे आजकाल हे जे तरुण भिक्षू आहेत आपल्या विहारामध्ये राहणारे, त्यांचं जे काही राहिलेलं जेवणातून राहिलेलं जे अन्न आहे ते आपल्या कुंपणाचे तिथे टाकतात आणि मग जंगलातून हे जे हरणं आहेत ती हरणं येऊन ते खाऊ लागलेले आहेत. आणि खाता खाता असं झालं आहे की त्यांना मनुष्य मात्राची भीती त्यांच्याकडून निघून गेलेली आहे त्यांच्या मनातून. आणि मग त्याचा परिणाम असा होतो आहे की अनेक जे हरणं आहेत ते मनुष्य मात्राजवळ जाऊ लागले आहेत आणि त्यामुळं ते त्यांच्या कसाट्यामध्ये सापडू लागलेले आहेत आणि अनेक हरणांना अशा प्रकारे त्या मनुष्य मात्रांनी पकडून त्यांचा जीव घेतलेला आहे. त्यामुळे मला असं वाटलं की ही जी भीती त्यांच्या मनामध्ये आहे ती भीती आपण काढली पाहिजे, म्हणून मी असं उभा राहून एका हरणाला काठीने त्याला मी मारत होतो. When that monk returned into the city and wherever he went, he said, "That monk who has that reputation, he's a fake. He's not what everybody says. He's cruel. He hits animals." तर मग हा जो भिक्षू तरुण भिक्षू त्या ज्येष्ठ भंत्यांकडे गेलेला होता, तो गावामध्ये जाऊन सांगू लागला की ही जी कीर्ती या भंतेजींनी मिळवलेली आहे ती सर्व खोटी आहे. ते भंतेजी अतिशय क्रूर आहेत. मी त्यांना स्वतः माझ्या डोळ्यांनी हरणाला काठीने मारताना बघितलेलं आहे. Thank goodness there was no social media in those days, or that monk's reputation would have been completely destroyed throughout the whole country. तर धन्यवाद म्हणतात भंतेजी की त्यावेळेला अशा प्रकारचं सोशल मीडिया नव्हतं अस्तित्वात, नाहीतर त्या भंतेंचं जे काही त्यांच्याबद्दलचं जी कीर्ती होती ती अतिशय वाईट झाली असती, त्यांचं नाव बदनाम झालं असतं. So this is an important point, that mindfulness in daily life means when you hear things, you don't believe them straight away. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या स्मृतीतून जेव्हा कधी आपण आपली जागृती ठेवून जेव्हा कधी आपण एखादी गोष्ट ऐकतो तर आपण पटकन त्याच्यावर विश्वास न ठेवणं, सोशल मीडियामध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या आपण जागृतीने बघितल्या पाहिजेत आणि त्याच्यावर पटकन विश्वास ठेवला नाही पाहिजे. And whatever you do, whatever you say, always check what is my intention. आणि आपण जेव्हा जेव्हा जी काही गोष्ट करतो, आपण जेव्हा जेव्हा जे बोलतो तर त्याच्या मागे आपला हेतू काय आहे हे आपण तपासून बघितलं पाहिजे. If you are writing things, communicating things which are going to encourage anger and aversion in other people, that is very bad karma for you. आपण अशी काही गोष्ट लिहित असू किंवा अशी काही गोष्ट इतरांच्या संपर्कामध्ये करत असू की जेणेकरून इतरांना राग येईल, ते दुःखी होतील, तर हे जी गोष्ट आहे ती अतिशय वाईट कर्म आपण स्वतःच्या हाताने केलं आहे असं समजलं पाहिजे. And many people say, I had no bad intention, someone sent to me and I just sent onwards. आणि मग काही लोक, बरेचसे लोक असे म्हणतात की माझा हेतू काय वाईट नव्हता, कुणीतरी मला हे पाठवलं आणि मी ते फक्त पुढच्या लोकांना पाठवलेलं आहे. But that's where you need to be, to stop
and to evaluate, what am I doing right now? For what purpose? तर मग ही गोष्ट नक्की आहे की आपण ही गोष्टच व्यवस्थित बघितली पाहिजे, तपासली पाहिजे की मी आता काय करतो आहे आणि यातून मला काय साध्य होणार आहे. So mindfulness is a very popular virtue these days, and mindfulness is taught in so many different countries, and the most successful of these mindfulness groups are those that take mindfulness out of the Eightfold Path and just make it in itself the whole practice. तर सध्याच्या काळामध्ये हे श्रुती संप्रजन्य जे आहे त्याच्यावर खूप जास्त जोर दिला जातोय, ते खूप प्रसिद्धी त्या पावते आहे. आणि काही लोक असे आहेत, विशेषतः असा एक चमू आहे जो की ह्या स्मृती संप्रजन्याला आर्य अष्टांगिक मार्गातून देखील वेगळा काढून पाहू लागला आहे. But the Lord Buddha's education system, the Eightfold Path, it is a holistic system. It means that you cannot just take one practice, one part of the Eightfold Path and teach it or practice it without the other parts. It becomes distorted. It does not have the effect that it should have. तर भगवान बुद्धाची आर्य अष्टांगिक मार्गाची जी शिकवण आहे, ती जी शिक्षण पद्धती आहे ती सर्वसमावेशक आहे. तुम्ही त्यातला आर्य अष्टांगिक मार्गातला एक अंग असं बाहेर काढून ते आपण वेगळ्या प्रकारे ते स्वतंत्रपणे शिकवत नाही. असं जर केलं ते एक प्रकारे बिघडून जाईल, त्याच्यामध्ये विकृती निर्माण होऊन जाईल. So when we are mindful, we are not only aware of what is happening in the present moment, but we are also aware of its meaning. आपण जेव्हा जागृत असतो त्यावेळेला आपण केवळ वर्तमान काळाबद्दल आपण स्मृतिवान नसतो, तर आपण त्याचा अर्थ काय होतो याच्याबद्दल देखील स्मृतिवान होत असतो. For instance, if you have anger, you notice there is anger in your heart. It's not just being mindful, oh, I have anger, but you are mindful that anger is a defilement. Anger is a cause of suffering. Anger is to be abandoned. So this understanding of anger within the context of Eightfold Path is how right mindfulness is practiced. तर आपण जेव्हा स्मृतिवान असतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की आपल्याला आता राग येतो आहे, परंतु आपण तेवढ्यावरच